अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर अतिशय सुंदर असा अनुभव तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आणि अनुभव आहे नेहाताईंचा. त्यांना 10 वर्ष आधी महाराजांचा अनुभव आलेला आहे. तोच आज मी तुमच्यासमोर सादर करत आहे. सगळ्यात आधी 10 वर्षाच्या आधी ताईंनी एका नवीन एरियामध्ये त्यांचं घर घेतलं होतं. घर घेतलं होतं आणि त्यांच्या घराच्या अगदी जवळ केंद्र होतं. मुळात तर स्वामी समर्थ महाराज कोण आहे, काय आहे, त्यांना त्याची काहीही कल्पना नव्हती. नवीन एरिया होता, तिथे नवीन बायकांची ओळख झाली म्हणून नेहाताईंची आई रोज केंद्रात जाऊ लागली. सुरुवातीला असं झालं की शेजारच्या मावशी बोलल्या की मी केंद्रात जाते, तुम्ही येता का? त्याच्यावर त्या बोलल्या की हो मी येते. माहिती नाही काय झालं, एकदा गेल्या त्यांना महाराजांची ओढ लागू लागली आणि त्या रोज केंद्रात जाऊ लागल्या. आधी तर गुरुवारी जायच्या, नंतर त्या रोज केंद्रात जाऊ लागल्या. केंद्रात गेल्यावर त्यांची सेवा वाढू लागली. महाराजांप्रती त्यांची सेवा, त्यांचा जो सद्भावना होती ती महाराजांपर्यंत प्रति वाढू लागली. घरातले त्यांना नेहमी म्हणायचे, काय ग तू सारखी सेवा करत असते, तुला दुसरे कामं नाही का? खरं तर स्वामी सेवा त्या करायच्या आणि घरातले त्यांची चेष्टा करायची. पण तरीही महाराजांवरचा दृढ विश्वास त्यांचा होता आणि त्यांची सेवा चालू होती. नंतर नेहाताई पुढे असंही म्हणता की आई केंद्रात जायची, त्यांच्यामुळे आईमुळे किंवा आईची सेवा पाहून आम्हीही केंद्रात जाऊ लागलो, आम्हीही स्वामी सेवेकरी बनलो. त्याच्यानंतर नेहाच्या आई म्हणजे नेहाताईंची जी आई आहे त्यांचे मामा, नेहाताईंच्या आईंचे मामा हे त्यांच्या बाचीला म्हणजेच नेहाताईंच्या आईंना खूप चिडवायचे. काय का तू सारखं त्या लंगोटवाले बाबा म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांना ते लंगोटवाले बाबा असं म्हणायचे. ते म्हणायचे की काय ग तू सारखं सारखं लंगोटवाल्या बाबांची सेवा करते, तुला दुसरे कामं धामं नाही का? थोडक्यात काय ते त्यांची मस्करी करायचे. पण नेहाताईंच्या आईचा म्हणजेच त्या मावशींचा मामावर खूप जीव होता आणि मामाचा पण भाचीवर खूप जीव होता. पण तुम्हाला माहिती आहे की कधी कधी एखादा जेव्हा सेवा करत असतो तेव्हा त्याला म्हणत राहतं, हिला काही कामं धामं नाही, सारखे सेवा करत राहते. किंवा आम्हालाही कधी कधी अशा कमेंट्स येतात की किती सेवा सांगत असता. पण जो सेवा करतो, ज्याला अनुभव येतो, तो नेहमी ह्या गोष्टी फॉलो करत राहतो. असंच नेहाताईंच्या मम्मीचं म्हणजे त्या मावशींचं चालू होतं. एक दिवस असं झालं की मावशींचे मामा जे महाराजांना लंगोटवाले बाबा म्हणायचे, त्यांचं ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट असं झालं की त्याच क्षणात ते कोमात गेले. आता कोमात गेले. नेहाताईंच्या आईंचा मामावर प्रचंड जीव होता आणि घरातल्यांचा पण त्यांच्यावर खूप जीव होता. वय असं खूप काही नव्हतं, पदरी मुलं होते. आपला मामा कोमात गेला आहे हे ऐकून त्यांनाही वाईट वाटलं. आणि ते जेव्हा कोमात होते, तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा कोमात असतो तेव्हा आपल्याला जास्त जाऊ देत नाही, कुठले उपाय तापाय काही त्यांना देऊ देत नाही. पण अशा वेळेस त्यांची मामी म्हणजे जे मामा कोमात गेले होते त्यांची मामी भाचीकडे आली म्हणजेच नेहाताईच्या आईकडे आली आणि त्यांना बोलली, सांग ना गं तुझ्या त्या लंगोटवाल्या बाबांना की माझ्या नवऱ्याला बरं कर, असं त्या बोलल्या. आणि अर्थात इथे मावशींची सेवा आपल्या मामांप्रती चालूच होती. एक दिवस असं झालं की त्या जिथे मामांना ठेवलं होतं, अर्थात मामा कोमात होते, तिथे कुठले उपाय तापाय काहीही करू देत नाही. त्या मावशी गुपचूप गेल्या आणि महाराजांचं तीर्थ घेऊन गेल्या. आता कोमात असणारा व्यक्ती तीर्थ पिऊ शकतो का? नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या जिभेवर तीर्थाचा फक्त थेंब ठेवला आणि महाराजांचा अंगारा त्यांना लावला. तिथे तारक मंत्र, नामस्मरण कंटिन्यू चालू होतं आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की यांचे वाचायचे काहीही चान्सेस नाही आहे. कोमात जाणारा व्यक्तींची काय परिस्थिती असते माहिती आहे आपल्याला. साक्षात डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की यांचं काही खरं नाही बुवा, फक्त म्हणतो ना की दुखुदुखी चालू आहे. पण तरी पण इकडे महाराजांचा धावा तेवढाच जोरात चालू होता, तर तेवढाच आत्मविश्वासाने चालू होता. मावशी केंद्रातली रक्षा आणि केंद्रातलं तीर्थ घेऊन त्यांच्या मामांच्या ओठांना लावलं, त्यांना तीर्थ लावलं, तारक मंत्र म्हटला, महामृत्युंजय मंत्र म्हटला आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण अखंड चालू होतं. काय चमत्कार झाला. रोज मावशी मंदिरात जायच्या, सेवा करायच्या, तीर्थ घेऊन मामांना ते द्यायच्या म्हणजे त्यांच्या ओठांवर ठेवायच्या आणि अंगाला लावायच्या. असं सतत 15 दिवस झालं. अचानक कोमातून मामा जागे झाले. कोमातून जागे झाल्यावर अर्थात त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं जातं. जास्त बोलू देत नाही, काही करू देत नाही. डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं की हे असं कसं होऊ शकतं. पण
मामांनी जेव्हा त्यांना जाग आली, सगळेजण त्यांच्या समोर आले, तेव्हा त्यांनी नेहाताईंच्या आईंकडे, ज्यांना आपण आता मावशी म्हणतो आहे, त्या मावशींकडे हात केला. त्यांना जवळ बोलवलं आणि काय म्हटले ते तुम्हाला वाचून दाखवते. तेव्हा ते तेव्हा ते म्हणजे त्या मावशींचं नाव वैशू होतं. तेव्हा अचानक तेव्हा ते मामांनी सांगितलं, की मी जेव्हा कोमात होतो, तेव्हा काय घडलं ते मामा सांगत आहेत. मामा सांगत आहे, की अ, की मला की बुवा एक 4 लोकं आले. 4 लोकं आल्यावर मला ते घेऊन जात होते. 4 लोकं आले आणि मला ते घेऊन जात होते. सोबत मी रडत होतो, पडत होतो, बोलत होतो, की मला नाही यायचं आहे. पण ते काही माझं ऐकत नव्हते. तेव्हा अचानक तिकडून तुझे लंगोटवाले बाबा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आले. त्यांच्या हातात काठी होती. ती ठोकली आणि जोरात म्हणाले, "ठेवा रे याला खाली." याची अजून वेळ आली नाहीये. वेळ झाली नाहीये. काठी ठोकली आणि ते 4 माणसं पळून गेली. त्यांनीच मला कोमातून बाहेर काढलं. हे शब्द ऐकून सर्वांना रडू आले. डॉक्टरसुद्धा शॉक होऊन पाहतच होते. यावेळेस आईलाच नाही तर संपूर्ण परिवाराला स्वामींचं अस्तित्व आहे हे दाखवून दिलं. यानंतर त्यांनी त्यांनी त्यांची मुलेसुद्धा स्वामींची मनोभावे पूजा करू लागले. आणि आमच्या स्वामींच्या मंदिरात स्वतः त्यांचा मुलगा हा अनुभव सांगण्यास आला. हा होता महाराजांचा अनुभव. खरं सांगू का, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये महाराज कधीही काही करत नाही. ज्याची वेळ आली त्याला प्रत्येकाला जावं लागतं, पण ज्याची वेळ नाही आली त्याच्या पाठीमागे महाराज असतात. सेवा करा, महाराजांची सेवा करा. महाराजांना तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही आहे. आणि प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की माझं कुटुंब सुखरूप राहावं, प्रत्येक आजारापासून माझं कुटुंब सुखरूप राहावं. हेच एका आईला, एका गृहिणीला वाटत असतं. भले पैसा आज आला, उद्या नाही आहे, पण स्वतःचं शरीर स्वस्थ असणं, आपण आपल्या शरीराची काळजी घेणं आणि बरोबर महाराजांचं नामस्मरण करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.